महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अंतर्गत 2619 जागांसाठी जाहिरात जाहीर झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या जाहिराती अंतर्गत एकूण 5 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. आणि हे 5 पदे कोणते आहेत? तर हे 5 पदे आहेत. एक आहे उद्योग निरीक्षक, जे एकूण 9 जागांसाठी 9 जागा आहेत. तांत्रिक सहाय्यक एकूण 3 जागा. कर सहाय्यक 282 जागा. सहाय्यक मोटर वाहन कर निरीक्षक गट क 461 जागा आणि लिपिक व टंकलेखकाच्या 1864 जागा आहेत. अशा एकूण 2619 जागांसाठी ही भरती आहे. आणि याची जी शैक्षणिक पात्रता आहे, ही शैक्षणिक पात्रता काय? तर पद क्रमांक 1 जे आहे, मी तुम्हाला आता सांगितले आहे. पद क्रमांक 1 उद्योग निरीक्षकाची जे काय शैक्षणिक पात्रता आहे ती आहे इंजिनिअरिंग पदवी व डिप्लोमा तंत्रज्ञानातील तसेच विज्ञान शाखेतील पदवी. पद क्रमांक 2साठी जे शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 2 आहे तांत्रिक सहाय्यकाचे एकूण 3 जागा आहेत. आणि पद क्रमांक 3 कर सहाय्यकाचे जे काय शैक्षणिक पात्रता ते आहे पदवीधर. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट. जे पद क्रमांक 4 आहे, पद क्रमांक 4 कोणता आहे? तर पद क्रमांक 4 आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क, ज्याच्या 461 जागा आहेत. आणि याची जे काय शैक्षणिक पात्रता आहे ते आहे 10वी उत्तीर्ण. तसेच ऑटोमोबाईल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य जे महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि पद क्रमांक 5 जे आहे टंकलेखन व लिपिक, याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ही आहे पदवीधर. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट. आणि वयाची अट जी आहे, ही वयाची अट किती आहे? तर सर्व पदांसाठी ही 19 ते 38 वर्ष वयाची अट आहे. तसेच जे कॅटेगरीमधून विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत जे नोकरी ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आणि फीचं जे स्ट्रक्चर आहे ते ओपन कॅटेगरीसाठी 394, तर कॅटेगरीसाठी 294 आणि माजी सैनिकांसाठी 44 रुपये. अर्ज करण्याची जी पद्धत आहे ही ऑनलाईन आहे. आणि जी काही परीक्षा आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 आहे. पूर्वपरीक्षेची जी तारीख आहे म्हणजेच की पूर्वपरीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट राहणार आहे. आणि ही जी परीक्षा आहे 27 सप्टेंबर 2024 स्टार्ट होणार आहे. ही परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहे. त्यानुसार तुम्हाला रिझल्ट जो आहे हा नॉर्मलायझेशन करून मिळणार आहे. ठीक आहे. आणि जे तुमचं काय प्रमाणपत्र येणार आहे प्रवेशपत्र परीक्षेसाठी, ही तुमची परीक्षा ज्या तारखेला राहणार त्याच्या 7 दिवस अगोदर ही जे काय आहे तुमचं प्रवेश प्रमाणपत्र आहे हे MPSCच्या साईटवर उपलब्ध होणार आहे. तरी तुम्हाला या परीक्षेसाठी या जागेसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर याच्यासाठी जी लिंक आहे ती लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन केलेली आहे. ठीक आहे, पिन केलेली आहे. आणि तुम्हाला जर या परीक्षांसाठी जर तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलवर याच्यासाठी कंटेंट उपलब्ध आहे. जो काय हॉट टॉपिक आहे म्हणजे जे काय खूप महत्त्वपूर्ण आहे, जे MPSCमध्ये वारंवार विचारले जातात ते आपण आपल्या चॅनलवर डेली बेसिसवर अपलोड करत राहणार आहोत. ठीक आहे. तरी या भरती अंतर्गत जे विद्यार्थी लिपिक टंकलेखकासाठी इच्छुक आहेत त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण की 1864 जागांची महाभरती आहे. आणि या भरती अंतर्गत टोटल जागा 2619 आहेत. तरी विद्यार्थ्यांना मी आवर्जून ही सांगतो की ही एक सुवर्ण संधी आहे. तरी तुम्ही या भरतीसाठी फॉर्म लवकरात लवकर भरा. लक्षात ठेवा, शेवटची जी तारीख आहे ही किती आहे? तर 17 जुलै 2024 ही जी आहे हे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन MPSCबद्दल अपडेट घेण्याकरिता. ठीक आहे. धन्यवाद.